नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदळाचे घावणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतात। मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही घावणे बनवताना तांदळाच्या पिठाचेही बनवू शकता किंवा अशा पद्धतीने बनवू शकता। तांदळाचे पीठ जर शिल्लक नसेल आणि घावणे खायची जर इच्छा झाली असेल तर मी नेहमी तांदळापासूनच बनवते। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून तो आपल्याला 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवायचा आहे। 7 ते 8 तास झाल्यानंतर तांदूळ छान असा भिजला जातो। आता आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आहे। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, थोडासा तांदूळ आणि त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं। तांदळाचं वाटण करत असताना जास्त पाणी घालायची गरज नसते। थोडं मिश्रण करून मी मिक्सरला हे छान असं बारीक करून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला असं बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि घावण बनवत असताना गरज जर वाटली तर वरून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो। तुम्ही ते पाहू शकता मी एवढंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। सर्व तांदळाचं मी अशाच पद्धतीने वाटण करून घेते। एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया। तांदळाचे जर घावण बनवून दिले तर मुलं ते आवडीने खातात। मग मुलं बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा सॉसबरोबर खातात। कधी तर तोंडाला चव नाही असं काही तर खायची इच्छा झाली तर हे घावणे तुम्ही 4 वाजता छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता। खूप छान होतात आणि चवीलाही छान लागतात। सर्व मी मिश्रणाचं छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। कारण घावण करत असताना मिश्रण थोडंसं पातळच करायचं असते। जास्त घट्टसर असेल तर घावण बनत नाहीत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिश्रण थोडंसं जाडसर वाटत होतं मग पुन्हा मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण असं पातळ करून घ्यायचं आहे। तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता। आणि गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि कांद्याच्या साहाय्याने तव्याला थोडंसं तेल लावून घेते। कोकणामध्ये घावण करण्यासाठी किंवा चुलीवरती घावण करण्यासाठी असा तवा वापरला जातो म्हणून मी पण घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये अशा पद्धतीने बनवू शकता। फुलपात्राच्या साहाय्याने बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता तांदळाचे जे आपण घावण बनवत आहे त्याला छान अशी जाळी पडलेली आहे। मिश्रण छान असं पसरून झाल्यानंतर झाकण ठेवून त्याला वाफ द्यायची आहे। एका बाजूने घावण छान असं भाजलेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्या बाजूनं पण घावण छान असं भाजून घ्यायचं आहे। वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपल्याला घावण पलटून घ्यायचं आहे। घावण तव्याला तर काही चिकटलेलं नाही, पूर्णपणे घावण सुटून मोकळं झालेलं आहे आणि त्याची बाजू छान अशी पलटून घेतली। घावण दोन्ही बाजूने भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं। दुसरंही घावण अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। त्या अगोदर तव्याला थोडंसं कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने घावण पसरून घ्यायचं आहे। फुलपात्राच्या साहाय्याने मिश्रण ओतून घ्यायचं, झाकण ठेवायचं। एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने थोडंसं भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। अशाच पद्धतीने सर्व मी घावणे बनवून घेतलेले आहेत। मी चटणी इथे केली नव्हती, तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर। मुलांनी सॉससोबत खाल्ले आणि मी चहा केला आणि चहाबरोबर घावण खाल्ले। चहाबरोबरही हे घावण खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।